स्टार्ट होणार. काय घटना घडली? हां, नमस्कार. माझं नाव सुधीर काशीनाथ पगारे. जय महाराष्ट्र. मी डोंबिवलीमध्ये राहतो आणि त्या हॉकर्सचा नेहमीच खूप प्रॉब्लेम असतो. तर मी नेहमी म्हणजे KDMCला कंप्लेंट वगैरे करतो, पण ते थोड्या वेळापुरते ते हटवतात वगैरे, पण नेहमी ते परत तसेच येतात. आता 2 दिवसापूर्वी पण मी गेलेलो, तर तिथे पूर्ण ब्लॉक होतं KDMC मधुवन थिएटरच्या समोर. तिथे फुलवाले वगैरे आहेत ते पूर्ण ब्लॉक केलेलं त्यांनी. तर म्हणजे कोणालाच जागा नव्हती येण्यासाठी. माणसांना पण तिथे प्रॉब्लेम होतात, पण कोणी बोलतच नव्हतं. ॲम्ब्युलन्स वगैरे पण असतात तिथे, ते पण अडवून ठेवलेले असतात. तर मी त्या फुलवाल्यांना बोललो की आम्हाला थोडीशी जागा द्या जाण्यासाठी. तर त्यांनी जागा काही दिली नाही आणि त्याने धक्काबुक्की केलेली थोडीशी. मग मी कंप्लेंट वगैरे केलेली KDMCला, म्हणजे त्या दिवशीच सकाळी केलेली ॲक्च्युली, पण त्याचं काही ॲक्शन काही घेतली नव्हती मॅडमने, जी वॉर्डच्या ज्या मॅडम आहेत. मग त्याच्यानंतर संध्याकाळी मी त्यांना परत फोटो पाठवलेले मॅडमला. मग तेव्हा तो त्यांचा ॲक्शन फोर्स आलेला, त्यांनी रिकामं केलेलं. आणि त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळ KDMCच्या ब्रिजवरती थांबलेलो. तिथे 4-5 मुलं आलेले, तर त्यांनी मला मारहाण वगैरे केलेली होती. आणि त्याच्यानंतर ते पळून गेले. म्हणजे मी व्हिडिओ वगैरे काय बनवू नाही शकलो. एक जो मुलगा होता तो म्हणजे असे त्याने सोन्याच्या चेन वगैरे घातलेल्या होत्या, सोन्याच्या बाळ्या वगैरे होता, सिगरेट पिणारा होता तो. कंप्लेंट केली का तुम्ही? हो, मी कंप्लेंट केली पोलिसांची. माझ्याकडे आहे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे. रामनगर पोलीसमध्ये मी कंप्लेंट केली. नंतर माझं मेडिकल वगैरे पण झालं आणि कंप्लेंट केल्यानंतर नाही, माझी एवढीच मागणी की आता ते पूर्ण जे हॉकर्स वगैरे त्यांचा प्रॉब्लेम त्यांनी जो सॉल्व्ह करा. ॲटलिस्ट आता मी जवळजवळ मी मोठ्या IT कंपनीमध्ये जॉबला आहे. मी एवढा टॅक्स भरतो, जवळजवळ लाखोमध्ये मी टॅक्स माझे कट होतात, TDS कट होतो. ॲटलिस्ट मला चालण्यासाठी तरी जागा हवी, फुटपाथ तरी हवा आहे. मला जागाच नसते चालण्यासाठी पण. आता म्हणजे एवढं करूनसुद्धा मी एवढं सगळं करून म्हणजे आता मीच मार खायचा किंवा माझ्या घरच्यांनी मार खायचा आणि एवढं सगळं म्हणजे कसं काय मी सफर करू. तर माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांकडे मी जी कंप्लेंट केली आहे त्यांनी ते लवकरात लवकर आरोपींना जे आहे ते अटक करावी आणि KDMCने हे हॉकरचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह करा. आणि म्हणजे फक्त थोड्या वेळापुरता नाही, 1-2 दिवस किंवा सकाळ संध्याकाळपर्यंत तो कायमचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा KDMCने, अशी आहे माझी मागणी आहे. 21/12/23 रोजी सायंकाळी 7:30च्या दरम्यान सुधीर पगारे या इसमाला डोंबिवली पूर्व येथील रेल्वे स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर पायी जात असताना एका फेरीवाल्याला धक्का लागल्याने त्याच्यात त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यात त्यांना 3 इसमांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, असा एक प्रकार घडलेला आहे. त्याबाबत सुधीर पगारे यांच्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाणे येथे अनोळखी 3 व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा आम्ही माहिती घेऊन ते 3 इसमांचा शोध घेत आहोत. त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.